पुऱ्या छान टम्म फुगलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। ह्या पुऱ्या मी फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत। श्रीखंड ही खूपच छान झालेला आहे। श्रीखंड व पुरी घरी कशी बनवली चला बघूया। खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पुरीची कणिक भिजण्याकरता इथं मी स्टीलची तगारी घेतली। त्यामध्ये 2 मोठ्या वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं। जे आपण रेग्युलर चपातीला वापरतो तेच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये मी लहान 1 चमची ओवा टाकते। चिमूटभर हळद घालते। अर्धी चमची मीठ घालते। पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे। पुऱ्या आपण फक्त गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत, त्यामध्ये आपण रवाही घातलेला नाही आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण पुऱ्या बनवण्यासाठी मी काही टिप्स व ट्रिक्स सांगणार आहे, त्यामुळे तुमच्या पुऱ्या खूपच छान होतील। हाताला थोडंसं तेल लावून मी 10 मिनिटं पीठ चांगलं मळून घेते। पुरीची कणिक भिजताना ती नेहमी घट्टच भिजायची। पुरीची कणिक जेवढी घट्ट भिजली तेवढ्याच छान पुऱ्या येतात। कणिक मी 10 मिनिटाकरता झाकून ठेवते। कणकेचा छोटासा गोळा घेऊन मी पुऱ्या लाटायला घेते। पोळीला जसं आपण पूड करतो ना, त्याचप्रमाणे पुरीलाही मी पूड करून घेते। कणकेला पूड करून लाटल्यामुळेच पुऱ्या आपल्या छान फुगतात। कणकेला थोडंसं पीठ लावते व लाटायला घेते। पुऱ्या लाटताना कधीही तेलावर लाटायच्या नाहीत। तेलावर जर लाटल्या तर त्या जास्तच तेलकट होतात। मी आता पूर्ण पोळपाटभर पीठ लाटून घेते। अशा पद्धतीनं पुऱ्या लाटल्यामुळे खूपच झटपट पुऱ्या होतात। तुम्ही बघू शकता, जास्त जाड पण नाही व बारीक पण नाही, अशा पद्धतीनं आपल्याला लाटून घ्यायचं आहे। गोल वाटीच्या साहाय्याने मी पुऱ्या ह्या कापून घेते। अशा पद्धतीने जर पुऱ्या केल्या तर पुऱ्या ह्या एका साईजच्याच होतात, लहान मोठ्या होत नाहीत। लाटलेल्या पुऱ्या मी एका ताटामध्ये काढून घेते। याच पद्धतीने मी अजून पुऱ्या लाटून घेते। पुऱ्या तळण्यासाठी मी गॅसवर लोखंडाची कढई ठेवली। लोखंडाच्या कढईत तळल्यामुळे गॅसही कमी लागतो व तळणही छान होतं, म्हणून नेहमी तळण्यासाठी लोखंडाची कढईच वापरावी। कढईमध्ये मी सोयाबीनचं तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे व तेलामध्ये मी आता पुरी तळण्यासाठी टाकली। दोन्ही बाजूनी पुरी ही मी खरपूस तळून घेते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तुम्ही बघू शकता, पुऱ्या आपल्या खूपच छान येत आहेत व सर्वच पुऱ्या टम्म फुगत आहेत। तुम्ही पण अशा पद्धतीने जर पुऱ्या बनवल्या तर तुमच्या पुऱ्याही तेवढ्याच छान फुगतील। तुम्ही बघू शकता, पुऱ्या आपल्या खूपच छान झालेल्या आहेत। झटपट पुऱ्या तयार आहेत। श्रीखंड बनवण्यासाठी इथं मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे। जेवढं घट्ट दही तेवढं श्रीखंड तुमचं छान होईल। फुलक्रीम दुधापासून मी हे दही घरीच बनवून घेतलेलं आहे।
तुम्ही बाजारातून दही आणूनही बनवू शकतात. एक कॉटनचा स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे. ह्या कॉटनच्या रुमालामध्ये आपण दही टाकणार आहोत. रुमाल मी वाटीवर ठेवते व सर्व दही रुमालामध्ये टाकते. श्रीखंडासाठी दही घेताना दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे. ह्या रुमालाची मी छान पोटली बांधून घेते. रुमालाची अशी पोटली बांधल्यामुळे दह्यातील सर्व पाणी निघून जाईल. कॉटनच्या धाग्याने पोटली घट्ट बांधून घ्यायची. तुम्ही ही पोटली एका ठिकाणी टांगूनही ठेवू शकतात, जेणेकरून दह्याचं पूर्ण पाणी निघून जाईल. इथं मी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे व त्यावरच स्टीलची गाळणी ठेवते. त्यावर मी दह्याची पोटली 1 तासाकरता ठेवून देते. 1 तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता दह्याचं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. श्रीखंड करण्यासाठी आपल्याला असंच दही पाहिजे. मी स्टीलचा एक बाउल घेतलेला आहे व त्यामध्ये मी सर्व दही काढून घेते. तुम्ही बघू शकता किती घट्ट दही आहे ते. विस्करच्या साहाय्याने दही चांगलं फेटून घ्यायचं. जेवढं तुम्ही दही फेटाल ना तेवढंच तुमचं श्रीखंड सॉफ्ट व शायनी होईल. मी 10 मिनटं चांगलं दही फेटून घेतलं. ही श्रीखंड करायची एकदम सोपी पद्धत आहे. दही 10 मिनटं फेटल्यानंतर तुम्ही बघू शकता दह्याला किती छान चमक आली ती. दही एकदम स्मूथ झालेलं आहे. तुमच्याकडे जर विस्कर नसेल तर तुम्ही चमच्यानेही फेटू शकतात. त्यामध्ये मी लहान चमचे वेलदोड्याची पूड टाकते व लहान 1 वाटी पिठी साखर टाकते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. विस्करच्या साहाय्याने 10 मिनटं मी दह्याला चांगलं फेटून घेते. तुम्ही बघू शकता श्रीखंड आपलं खूपच छान झालेलं आहे. श्रीखंड मी एका वाटीमध्ये काढून घेते व 1 तासाकरता फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेते. त्यावर तुम्हाला आवडणारे ड्रायफ्रूट्स टाकून घ्या. घरी बनवलेलं श्रीखंड तयार आहे.